सोलापूरमध्ये एका धक्कादायक आत्महत्या प्रकरणाने खळबळ उडवली आहे. 48 वर्षीय राजेंद्र बाबूराव शिंदे यांनी आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन जीवन संपवल्याची घटना समोर आली आहे. मयत व्यक्तीचे नाव राजेंद्र बाबूराव शिंदे असे आहे. ते गरिबी हटाव झोपडपट्टी नंबर 1 सोलापूर येथे राहत होते. दिनांक 19 जुलै 2026 रोजी सकाळी 9:30च्या सुमारास राजेंद्र शिंदे यांच्या मावशीच्या मुलीचे लग्न तुळजापूर येथे होते. त्यामुळे घरातील सर्वजण लग्नाला गेले होते. बहिणीने राजेंद्र यांना लग्नाला येण्याबाबत विचारले असता तुम्ही पुढे चला, मी माझ्या गाडीवर येतो असे त्यांनी सांगितले. सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास जेव्हा कुटुंबातील सदस्य परतले तेव्हा घराचे दार आतून बंद होते. वडील बाबूराव शिंदे आणि शेजारील लोकांनी दार उघडून पाहिले तेव्हा घरातील वाशाला नायलॉन दोरीने गळफास घेतलेल्या अवस्थेत राजेंद्र यांचा मृतदेह आढळला. तातडीने त्यांना खाली उतरवून सोलापुरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी जाहीर केलं. मयत राजेंद्र शिंदे यांच्या वडिलांनी माध्यमांसमोर गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार पत्नी आणि सासरच्या लोकांच्या सततच्या त्रासामुळे राजेंद्र यांनी हे टोकाचे पाऊल उचलले. त्यांच्यावर कारवाई करून मला न्याय मिळवून द्या अशी मागणी वडिलांनी केली आहे. या संपूर्ण प्रकरणाचा तपास सोलापूर पोलिसांकडून सुरू आहे. आत्महत्येमागील नेमके कारण आणि कुटुंबातील वैयक्तिक विवाद याचा सखोल तपास पोलीस करत आहेत.